सुरुवातीला मी युपीएससी करत होती, त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल क ख ग काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हा एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रश्न विचारण्याचा आयोगाचा जो कल होता तो इतका डीप होता आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल मला शून्य नॉलेज होतं. तर मला सुरुवातीला असं वाटायचं की म्हणजे काय बाबा, काय विचारतं हे आयोग, मला काही जमत नाही इतिहासातले प्रश्न. आणि त्याच्यामुळे माझा कट ऑफ पेक्षा कायम मी मागे असायची इतिहास या विषयामुळे. आणि नंतर मग मी ठरवलं की हे किती दिवस आपण असं करणार की इतिहास मला जमत नाही किंवा मी फक्त भारताचा इतिहास वाचलेला आहे किंवा मला जगाचा इतिहास माहिती आहे. पण आता मी कुठली परीक्षा द्यायचं ठरवलंय, मी एमपीएससी करायचं ठरवलंय. आणि एमपीएससीची गरज काय तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर मग मला ते करणं गरजेचं आहे. माझं ते जे बाकीचं बॅगेज होतं ते सोडणं गरजेचं आहे की मला भारताचा इतिहास माहितीये, त्याचं काही व्हॅल्युएशन आहे का इथे, मला भारताचा इतिहास माहिती आणि मला जगाचा इतिहास माहिती, याचं व्हॅल्युएशन आहे का. परीक्षेची गरज काय तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि तो तुम्हाला करणं गरजेचं आहे.